तर आर्यन आणि ईश्वरीच्या या नात्यात आता कारस्थान नाही तर एक स्ट्रॅटेजिक ड्रामा सुरू झाला होता. घराच्या भिंतींनाही कानं असतात हे ओळखून आर्यनने ईश्वरीला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतले होते. तर हाय हॅलो नमस्कार, आपण ऐकत आहात जबरदस्तीचे लग्न भाग 10. पडद्यामागचे सत्य आणि संघर्षाचा नवा अंक. राजवाडे पॅलेस. आर्यनची बेडरूम. रात्रीची वेळ होती. खोलीतलं वातावरण कमालीचं शांत झालं होतं, पण त्या शांततेत एक वेगळीच धग होती. आर्यनने खिडकीचे तावदान उघडले होते, ज्यामुळे बाहेरचा पावसाचा गारवा आत येत होता. ईश्वरी बेडच्या कोपऱ्यावर बसून आर्यनकडे बघत होती. आर्यनने मगाशी जे काही सांगितलं होतं त्यामुळे तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. तुम्हाला खात्री आहे की घरातलीच कोणीतरी माहिती लीक करतंय? ईश्वरीने हळू आवाजात विचारले. आर्यनने मागे वळून तिच्याकडे पाहिले. त्याचे डोळे थकलेले होते, पण त्यात एक प्रकारची जिद्द होती. सिंगापूरच्या मीटिंगमध्ये जे काही घडलं ते केवळ योगायोग नव्हता. ईश्वरी, माझ्या प्रत्येक हालचालीची खबर प्रतिस्पर्ध्यांना आधीच होती आणि या घरात फक्त आपण, आई बाबा, पिहू आणि काही जुने नौकर आहेत. मला कोणावरच शंका घ्यायची नाहीये, पण सावध राहणं तेवढंच गरजेचं आहे. आर्यन तिच्या जवळ आला आणि तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, ईश्वरी, या लढाईत मला तुझी साथ हवी आहे. आपण सर्वांसमोर असं वागायचं की आपल्यात अजिबात पटत नाहीये, आपला वाद होतोय असंच जगाला वाटलं पाहिजे, जेणेकरून शत्रूला वाटेल की मी कमकुवत पडतोय. तसं. ईश्वरीने एक दीर्घ श्वास घेतला. मला नाटक करणं जमेल की नाही माहीत नाही, पण मी नक्कीच प्रयत्न करीन तुमच्यासाठी. सकाळचा हाय व्होल्टेज ड्रामा आणि पिहूची मध्यस्थी. सकाळी साधारण 9 वाजले होते. राजवाडे पॅलेसच्या डायनिंग टेबलवर सर्वजण जमले होते. आबा वर्तमानपत्र वाचत होते. विजयालक्ष्मी चहाचे घोट घेत ईश्वरीच्या कामावर लक्ष ठेवून होती आणि पिहू आपल्या फोनमध्ये बिझी होती. ईश्वरीने नाश्त्याची प्लेट आर्यनसमोर ठेवली तसा आर्यनने एक घास घेतला आणि रागानेच चमचा प्लेटवर आदळला. त्या आदळल्याचा आवाज इतका मोठा होता की आबांनी चष्मा नाकावरून खाली सारून त्याच्याकडे पाहिले. काय आहे हे ईश्वरी? तुला रोज सांगावं लागतं का की मला नाश्त्यात काय हवं ते? हे असले पदार्थ मी नाही खाऊ शकत, आर्यन जोरात ओरडला. ईश्वरीने आधीच ठरवल्याप्रमाणे डोळ्यात पाणी आणलं, जे तिच्यासाठी काही अवघड नव्हतं कारण ती आधीच तणावात होती. मी तुमच्या आवडीचंच बनवलंय सगळं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीतच चूक काढायची सवय लागली आहे आर्यन, ईश्वरीही म्हणाली. माझ्याशी तू तोंड वर करून बोलतेस, विसरू नकोस तू कोणाशी बोलतेस ते, आर्यन म्हणाला आणि खुर्चीवरून ताडकन उठला. विजयालक्ष्मीचा चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं. तशी विजयालक्ष्मी म्हणाली, आर्यन, शांत हो बाळा. मी म्हटलं होतं ना तुला, हिला आपल्या घराण्याचे शिष्टाचार माहीत नाहीत. त्यावर आर्यन म्हणाला, शिष्टाचार सोड आई, हिला माझं वागणंही पटत नाहीये. आणि तो ईश्वरीकडे बघत म्हणाला, जर तुला इथे राहायचं असेल तर माझ्या अटींवर राहावं लागेल, नाहीतर. आर्यन अर्धवट वाक्य सोडून रागाने बाहेर निघून गेला. हे सर्व प्रकरण बघून पिहू धावत ईश्वरी जवळ आली आणि म्हणाली, वहिनी, रडू नकोस ग. दादाला काय झालंय आज? तो असा कधीच वागला नव्हता. मी बघतेच त्याच्याकडे. पिहूने ईश्वरीला मिठी मारली. ईश्वरीला पिहूची फसवणूक करताना खूप वाईट वाटत होतं, पण तिला सत्य सांगताही येत नव्हतं. बागेतील गुपित भेट आणि विजयालक्ष्मीची नजर. दुपारी
दुपारी ईश्वरी बागेत एकटीच बसली होती. ती मुद्दामून उदास असल्याचं नाटक करत होती. तेवढ्यात आर्यन ऑफिसवरून घरी परतला होता. त्याला ईश्वरी बागेत बसलेली दिसली आणि तो लगेच बागेत गेला आणि ईश्वरी समोर उभा राहिला. विजयालक्ष्मी बाल्कनीत उभी होती आणि तिची नजर ह्या दोघांवर पडते. ती लांबून बाल्कनीतून त्यांच्याकडे दुर्बिणीने पाहत होती. तिला वाटलं तिला कोणीच बघत नाहीये, पण आर्यनला ते दिसलं होतं की आई आपल्याकडेच बघत आहे. म्हणूनच आर्यनने ईश्वरीचा हात जोरात पकडला. हळुवारपणे, पण लांबून ते जोरात वाटत होता. तुला समजलं मी काय म्हटलं ते? माझ्या ऑफिसच्या फाईल्सना हात लावायची गरज नाहीये. तसं ईश्वरीनेही ओरडून उत्तर दिलं. तुमच्या फाईल्सची मला काहीच गरज नाहीये. मला या घरातून जायचं आहे. आर्यनने तिच्या कानात कुजबुजले. छान चाललंय ईश्वरी. आई वरून बघते. आता थोडं जोरात रडल्यासारखं कर. ईश्वरीने चेहरा हाताने झाकून घेतला आणि हुंदके देऊन रडू लागली. आर्यन तिथून वैतागल्यासारखा निघून गेला. विजयालक्ष्मीने बाल्कनीतून हे पाहिले आणि मनात म्हटलं, बरं झालं यांच्यात आपोआपच फूट पडली. मला काही बोलायची करायची गरजच नाही पडली. आता आर्यनला पल्लवीशी लग्न करायला तयार करणं सोपं जाईल. विजयालक्ष्मीला वाटत होतं की ती जिंकतीये, पण प्रत्यक्षात ती आर्यनच्या जाळ्यात अडकत होती. किचनमधील मस्करी आणि पिहूचा जासूस मोड. संध्याकाळी किचनमध्ये ईश्वरी चहा बनवत होती. पिहू तिथे चोरून आली. वहिनी, एक आयडिया देऊ का? दादाला थोडा धडा शिकूया आपण. त्याच्या कॉफीमध्ये मीठ टाकूया. बघूया तो कसा ओरडतोय ते. हे ऐकून ईश्वरीला हसू आलं. पिहू, नको ग, ते आधीच चिडलेले आहेत. असू दे ना, तो चिडला की अजूनच हँडसम दिसतो, पिहू खोडकरपणे म्हणाली. तिने खरंच आर्यनच्या कपमध्ये थोडं मीठ टाकलं. जेव्हा आर्यनने ती कॉफी प्यायली तेव्हा त्याला समजलं की हे पिहूचं काम आहे. पण त्याने ईश्वरीकडे रागाने पाहिले. ईश्वरी, ही कॉफी तू बनवलीस का? ईश्वरी गोंधळून म्हणाली. हो, म्हणजे काय चव आहे ही? तुला साधं मीठ आणि साखरेतलं अंतर कळत नाही? आर्यनने जोरात ओरडले. पिहू मागे लपून हसत होती. तिला वाटलं की तिची मस्करी यशस्वी झाली असावी, पण तिला हे माहीत नव्हतं की आर्यन आणि ईश्वरी या छोट्याशा भांडणातूनही एकमेकांकडे बघून मनातल्या मनात हसत होते. रात्रीचे इमोशनल क्षण आणि विजयालक्ष्मीची कारस्थानं. रात्री सर्वजण झोपल्यावर आर्यन आणि ईश्वरी रूममध्ये चर्चा करत होते. आर्यनने लॅपटॉपवर काही डेटा चेक केला. ईश्वरी, मला एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. सिंगापूरच्या कंपनीला जे मेल्स गेले आहेत ते माझ्याच लॅपटॉपवरून गेले आहेत. पण त्यावेळी मी मीटिंगमध्ये होतो. यावर ईश्वरीने विचार केला आणि म्हणाली, तुमच्या लॅपटॉपचा पासवर्ड कोणाला माहीत आहे का? त्यावर आर्यन म्हणाला, फक्त मला आणि समीरला. पण समीर माझ्यासोबत सिंगापूरला होता. तितक्यात ईश्वरीला आठवलं. आर्यन, त्या दिवशी मी बघितलं होतं, तुमची आई तुमच्या रूममधून बाहेर पडत होती. त्यांना पासवर्ड माहीत असण्याची शक्यता आहे का? हे ऐकून आर्यन स्तब्ध झाला. आई? पण ती असं का करेल? कदाचित त्यांना ते सिद्ध करायचं असेल की तुम्ही बिझनेस हँडल करू शकत नाही, जेणेकरून आबा पुन्हा सत्तेत येतील किंवा पल्लवीच्या वडिलांच्या कंपनीशी मर्ज होण्यासाठी दबाव वाढेल. ईश्वरीने तर्क लावला. आर्यनच्या डोळ्यात पाणी आले. ज्या आईवर त्याने विश्वास ठेवला तीच त्याच्या पाठीत खंजीर खुपसते का? हे बघा. ईश्वरीने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आर्यन, आपण हे सिद्ध करूया. पण त्यासाठी आपल्याला अजून एक मोठं नाटक करावं लागेल. आबांचा पाठिंबा आणि विजयालक्ष्मीचा पर्दाफाश करण्याची तयारी सुरू झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी आबांकडे गेली. तिने त्यांना सर्व काही खरं सांगायचं ठरवलं होतं.
कारण आबा हे घरातील सर्वात समंजस व्यक्ती होते. ईश्वरी आबांना म्हणाली, आबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ईश्वरीने त्यांना एकांतात नेऊन सर्व हकीकत सांगून टाकली. आबांनी हे सर्व ऐकून घेतलं. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होते. आबा म्हणाले, मला संशय होताच ईश्वरी. विजयाचा स्वभाव सुरुवातीपासूनच महत्त्वाकांक्षी आहे, पण तिने स्वतःच्याच मुलाचं नुकसान करावं हे मला पटत नाही. तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आबांनी ईश्वरीला एक गुपित कॅमेरा दिला, जो त्यांनी आर्यनच्या केबिनमध्ये बसवायला सांगितला होता. आबा म्हणाले, बघूया आज रात्री त्या लॅपटॉपला कोण हात लावतं ते. रात्रीची पकडापकडी आणि अनपेक्षित वळण. रात्रीचे सुमारे 2 वाजले होते. संपूर्ण राजवाडे पॅलेस झोपला होता. आर्यन आणि ईश्वरी सीसीटीव्ही फुटेज आपल्या फोनवर लाईव्ह बघत होते. अचानक आर्यनच्या केबिनचा दरवाजा उघडला. एक सावली आत शिरली. ती व्यक्ती लॅपटॉप समोर बसली आणि टायपिंग सुरू केलं. ईश्वरी आणि आर्यनने श्वास रोखले. जसा कॅमेरा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्थिर झाला तसा दोघांनाही एक मोठा धक्का बसला. ती व्यक्ती विजयालक्ष्मी नव्हती, तर तो होता समीर, आर्यनचा पीए. पण समीर तर आर्यनच्या सर्वात जवळचा विश्वासू माणूस होता. मग तो असं का करत होता? आर्यनने लगेच रूममधून बाहेर धाव घेतली. त्याने केबिनचा दरवाजा उघडला आणि लाईट लावली. समीर, त्याने जोरात ओरडले. आर्यनने जोरात ओरडलं. तसा समीर दचकला. त्याच्या हातात पेन ड्राईव्ह होता. सर, तुम्ही? काय रे समीर, मी तुला भावासारखं मानलं होतं ना, मग तू हे का करतोयस सगळं? आर्यनचे डोळे लाल झाले होते. तशी समीरने मान खाली घातली. सर मला माफ करा, पण मला धमकी देण्यात आली होती सर. जर मी हे केलं नसतं तर माझ्या कुटुंबांना मारून टाकण्याची धमकी मिळाली होती सर मला. प्लीज सर, मला माफ करा. कोणी दिली होती धमकी? ईश्वरीने मागून येत विचारलं. समीरने भीतीने थरथरत खिडकीबाहेर बोट दाखवले. तिथे बागेत एक काळी कार उभी होती. त्या कारमधून जो माणूस बाहेर आला त्याला बघून ईश्वरीच्या काळजाचा ठोका चुकला. तो दुसरा तिसरा कोणी नसून मयंक होता, ज्याचा पाठलाग करताना आर्यन ईश्वरीची पहिली भेट झाली होती. मयंक हसत हसत आत आला. आर्यन राजवाडे, तुला काय वाटलं? तू मला हरवलंस? ही तर फक्त सुरुवात आहे. तुझ्या या लाडक्या बायकोमुळेच आज तू या संकटात आहेस, माहितीये का तुला? मयंकने ईश्वरीकडे पाहून एक क्रूर हास्य केले. आर्यनने ईश्वरीला आपल्या मागे घेतले. तिचं नावही तुझ्या या घाणेरड्या जिभेवर घेऊ नकोस मयंक. आज तुझा खेळ संपलाय. पण मयंकने आपला फोन काढला आणि एक फोटो दाखवला. तो फोटो ईश्वरीच्या वडिलांचा होता, ज्यांच्या गळ्याला कोणीतरी चाकू लावला होता. आर्यन, जर तुला तुझे सासरे जिवंत हवे असतील तर आताच्या आता या प्रॉपर्टीचा पेपर्सवर सह्या कर. ईश्वरी ते बघून जोरात ओरडली, बाबा. वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण झालं होतं. आता आर्यनला ईश्वरीचे बाबा की राजवाडे साम्राज्य यातलं एक निवडायचं होतं. तर पुढील भागात आपण बघणार आहोत, आर्यन मयंकच्या अटी मान्य करणार का? ईश्वरी आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणार का? पिहू आणि बाबा मिळून मयंकला कसा धडा शिकवतील? आणि या संकटातून सुटल्यावर आर्यन आणि ईश्वरीचं नातं खरं प्रेम ठरेल का? तर हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.